येणाऱ्या पहिल्या ज्या अण्णाभाऊ साठेच्या जयंती झाल्यात आणि इथं गर्दी कशी राहत होती आणि आजची गर्दी पहा. आपण या वर्गीकरणाच्या नावाखाली समाजात जो दुरावा तयार केला त्याचा हे इफेक्ट आहे. या जिल्ह्यामध्ये कधीच महामार्ग झाला नाही आणि होणारा नाही, पण काही लोक आपल्या स्वार्थासाठी बौद्ध आणि मातंगात भांडणं लावत आहे. काही RSSचे पिल्लावर सुपाऱ्या घेऊन इथं मातंग आणि बौद्धामध्ये दरी निर्माण करीत आहेत. संजय इंचे साहेबांना आता सांगितलं आणि पुऱ्या महाराष्ट्रानं पहिला मला कॉल दिला की सुधाकर निकटचा संजय इंचे मित्र आहे. संजय इंचे माझा मित्र आहे. मी तेव्हाही मान्य केलं आणि आजही मान्य करतो संजय इंचे हा माझा मित्र आहे. पण ज्या दिवशी संजय इंचे असा म्हणाले की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, त्या दिवशी संजय इंचे पहिला दुश्मन सुधाकर निकटचा. आज संजय इंचे साहेबांना मान्य केलं. आम्ही त्याला बोलत होतो की तुम्ही मान्य करा का हा सर्व महापुरुषाचा ज्याने ज्याने आपल्या समाजासाठी कष्ट खाल्ल्यात, आपल्या समाजासाठी त्याग केलाय, त्या सर्व महापुरुषाचा हा महाराष्ट्र आहे. वर्गीकरण भेटन नाही भेटन किंवा सरकारचं काम आहे, द्यायचं नाही द्यायचं आपापल्या परीने आंदोलन चालू आहे. पण समाजात जी दरी निर्माण होत आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे. आज अनेक मातंग समाजाचे लोक आहे, गुलाबदादा पारगे असन, अशोकदादा साबळे असन, अशा माणसांनी आंबेडकरी चळवळ या जिल्ह्यामध्ये मोठी केली. नामांतराचे गुन्हे याच्यावर दाखल झालेत. आम्ही मान्य करतोय ही आंबेडकरी चळवळ इथल्या मातंग समाजाला मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी आपलं बलिदान दिलंय. हे कोण मान्य करणार नाही. इथला मार तुम्हाला मान्य करतोय. पण काही लोक इथल्या RSSच्या नांदाला लागून फुले शाहू आंबेडकरांमध्ये आणि बौद्ध आणि मातंगामध्ये दरी निर्माण करतोय. मी इथल्या सर्व लहू कार्यकर्त्याला, अण्णाभाऊंच्या कार्यकर्त्याला, बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो की ही दरी आपण कमी केली पाहिजे. राहिला काय आता अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडलंय, त्याच्यासाठी सरकारनं काय दिलंय तुम्हाला? आज औद्योगिकच्या जवळपास 450 फाईल 7-7 कोटीच्या महाराष्ट्रात झाल्या. किती मातंग समाजाच्या लोकांनी या 7-7 कोटीचे उद्योग उभे केलेत. तुम्हाला म्हणले नाही का कोणी याच्यासाठी फाईल करू नका म्हणून? अनेक उद्योग आहे. दलित वस्तीचा निधी या सरकारने 14,000 कोटी रुपये पळवला आहे. आमच्या संजय इंचाला म्हणा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोला, याच्या विरोधात याचिका दाखल करा की आमचा दलित वस्तीचा निधी बार बांधाऱ्याला का वळला आहे, याच्यासाठी मात्र समाजाच्या लोकांना आंदोलन केलं पाहिजे. आज दलित वस्तीच्या निधीला लोकशाही अण्णाभाऊ साठेचं नाव आहे आणि त्याच अण्णाभाऊ साठेचा निधीचा गैरवापर तिथल्या प्रस्थापित लोक करीत आहेत. याच्यासाठी बांधलं पाहिजे. आपला निधी सवर्ण वस्तीत खर्च केला जातोय. या जिल्ह्यामध्ये जवळपास भाग्यनगर मध्ये तिथं भाग्यनगर असन, कृती सुधानगर असन, या वस्त्याचं मी नाव सांगतो, तिथं भास्करआबा दानवे असन, संभाजीनगर, किती दलित समाज राहतो तिथं. या 5-5 वर्षामध्ये 10-10 कोटी रुपये दलित वस्तीचा निधीचा वस्त या सवर्ण वस्तीत खर्च झाला. तिथला मातंग समाज का बोलत नाही याच्यावर? प्रीती सुधानगर मध्ये कैलास गोरंट्याचे मिसेस महापौर असताना 4.5 कोटी रुपये दलित वस्तीचा निधी प्रीती सुधानगर मध्ये खर्च झाला. इथला बौद्ध मातंग का बोलायला तयार नाही? म्हणून आपल्या विकासावर आपण बोललं पाहिजे. भाऊ, आरक्षण मिळेल नाही मिळेल तुम्हाला मी सांगतो, मी 7वी नापास माणूस आहे. आज माझ्या मुलीला कमी मार्क पडले, पण मी 1.25 कोटी रुपये भरून माझ्या मुलीला मी डॉक्टरसाठी नंबर लावलाय. आम्ही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आपल्या धमक पाहिजे आपल्या मुलाला शिकवण्याची. म्हणून मी सगळं आमच्या मातंग समाजाच्या बांधवाला मी विनंती करतो की ही दरी आपली कमी झाली पाहिजे. आज माझ्या गावामध्ये मी बौद्ध आहे, आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं माझ्या गावामध्ये मी अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभा केला. मला आंबेडकरी चळवळ ही मातंग समाजाच्या माणसानं दाखवली. त्यांचं नाव आहे शंकरश्री सागर. मी ठासून सांगतो, नाही तर मी नाल्या काढत होतो. त्या नाल्या काढता काढता त्या शंकरश्री सागर माणसानं मला आंबेडकरी चळवळ दाखवली, म्हणून आज मी तुमच्या पुढे बोलत आहे. म्हणून ही तरी
फक्त इकडे 10-5 लोकांनी आणि तिकडे 10-5 लोकांनी ही मातंगातानी बोलतात तरी निर्माण करण्याची प्रयत्न केली. मी सर्व समाजाला विनंती करतो, आरक्षणाचा विषय जो असेल सरकार देईल नाही देईल हा भाग वेगळा आहे, पण ही तरी आपल्याला कमी करायची नाही. कारण इथला सवर्ण पहिले शिवी देताना म्हणतोय तू महारामांगाचा पोटचा असं, म्हणून ही आपल्याला शिवी पहिली हीच भेटते प्रत्येक गावामध्ये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण असे काही लोक ओळखले पाहिजे आणि इथल्या फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची चळवळ ही मनामनामध्ये रुजवली पाहिजे. संजय यांचे साहेब आमचं काही दुश्मन नाही, आमचा जो बाबासाहेब आहे आणि जो बाबासाहेबांवर बोलेन आम्ही त्याला सोडणार नाही, तो कोणी असो. म्हणून बाबासाहेब आपला सन्मान आहे आणि बाबासाहेबांच्या भारत कोणी बोलो त्याच्या तंगडे आम्ही तोड्याशिवाय राहणार नाही. जय भीम.